मंडळी, गोड खायची इच्छा झालेली आहे, तर इथं मी निलॉनचं गुलाबजाम प्रेमिक्स घेतलेलं आहे. ते वरतून व्यवस्थित कट करून घेतलं आणि एका ताटामध्ये हे वतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. दूध आहे ते गरजेपुरतंच इथं वापरायचं आहे, जास्तीचं वतायचं नाही यामध्ये. आणि हे चमच्याच्या साह्यानं थोडंसं असं मिक्स करायचं आणि 10 मिनिटासाठी आहे ना हे असंच ठेवून द्यायचं आहे या पद्धतीने. नंतर थोडंसं अगदी तूप लावून घ्यायचं आहे हाताला आपल्या आणि हे पीठ आहे ते प्रेमिक्स आहे ते मळून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं. त्यानंतर एका कढईमध्ये इथं मी 600 ग्राम साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ह्याचा चिकटसर असा पाक तयार करून घ्यायचा आहे. जास्त अगदी 1 तारी किंवा 2 तारी नाही करायचा, पण चिकट असा मधासारखा चिकट झाला पाहिजे. पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं. त्यानंतर 10 मिनिटं झालेले आहे. ते पीठ छान असं भिजलेलं आहे. यामध्ये चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीनं. त्यानंतर एका कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. तेल मिडियम गरम झालेलं आहे. यामध्ये बसलेले एवढे गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं सतत ह्याला फिरवत राहायचं, म्हणजे छान असा गोल्डन कलर येतो. पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं. त्यानंतर हे काढून घेतलेलं आहे. तर गुलाबजाम सर्व फ्राय करून घेतलेले आहेत. पाक आहे तो आपला मिडियम असा थंड आहे, म्हणजे जास्त थंड करायचा नाही, कोमट आहे तोपर्यंतच हे गुलाबजाम ह्यामध्ये टाकायचे. 2 ते 3 तास आहे ते याला मुरवत ठेवायचे. पाहू शकता रसरशीत असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.